नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज शनिवार 29 मार्च 2025 महाराष्ट्रात हळदीला सध्या काय मिळत आहे बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयाच लगेच व्हिडिओच्या माध्यमातून। पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। तर पहिली बाजार समिती आहे रिसोड, आवक आलेली आहे 1560 क्विंटलची। कमीत कमी हळदीला दर मिळाला 11350 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12450 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 13500 रुपये। पुढील बाजार समिती मुंबई, आवक आलेली आहे 187 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 18000 रुपये, सर्वसाधारण दर 21000 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 24000 रुपये। पुढील बाजार समिती आहे सेनगाव, आवक आलेली आहे 6 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 10500 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12350 रुपये। पुढील बाजार समिती आहे नांदेड, आवक आलेली आहे 697 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 12795 रुपये, तर जास्तीत जास्त दर मिळाला 13950 रुपये। पुढील बाजार समिती आहे भोकर, आवक आलेली आहे 5 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 10505 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 10505 रुपये, तर जास्तीचा दरसुद्धा 10505 रुपये। पुढील बाजार समिती आहे सांगली, आवक आलेली आहे 15607 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 13600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 17200 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 20800 रुपये। शेतकरी मित्रांनो, त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर, आवक आलेली आहे 7 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 11600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 11600, तर जास्तीचा दर मिळाला 12100 रुपये। पुढील बाजार समिती आहे पूर्णा, आवक आलेली आहे 9 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 9000, सर्वसाधारण दर मिळाला 11330 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 12800 रुपये। तर शेतकरी मित्रांनो, असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।